नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी आणि पालकांचा वारंवार प्रश्न असतात की महाराष्ट्र राज्याचा BAMS कट ऑफ काय जाऊ शकतो. ओके, आणि त्या अनुषंगानं आपण आज हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत. जेही विद्यार्थी ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरचा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. ओके, व्हिडिओला आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. विद्यार्थी मित्रांनो, BAMSचा शेवटपर्यंत काय कट ऑफ जाऊ शकतो याचं प्रेडिक्शन आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, हे एक प्रेडिक्शन आहे. 100% ॲक्युरेट असा कट ऑफ जाईल असं काही आहे का? नाही. ओके, तर मागच्या वर्षी ओपन कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी 2025 मध्ये किती ऑल इंडिया रँकवर लागलेला होता? तर 5,13,790 या ऑल इंडिया रँकवर 2025 मध्ये ओपन कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी लागलेला होता. आणि या ऑल इंडिया रँकवर जो काही स्कोर आहे 2026 मध्ये या ऑल इंडिया रँकवर स्कोर किती आहे? 322. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की 2026 मध्ये जो काही BAMSचा कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीचा, आपण हा जो काही कट ऑफ आहे हा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा बघतोय. ओके, गव्हर्नमेंट कॉलेजचा नाहीये, कन्फ्युजन दूर करा. तर 322 पर्यंत हा 2026 मध्ये सेमी गव्हर्नमेंट BAMS कॉलेजचा त्या ठिकाणी कट ऑफ येऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. ओके, ज्याही विद्यार्थ्यांना 322 पेक्षा जास्त स्कोर असेल, ओपन कॅटेगरी असेल, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शेवटच्या राऊंड पर्यंत सेमी गव्हर्नमेंट BAMS कॉलेज भेटू शकतं. ओके, आता त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी. आता ओबीसी कॅटेगरीचा मागच्या वर्षी काय रँकवर विद्यार्थी लागलेला होता? तर 5,19,380. या स्कोरवर 2026 मध्ये किती, या रँकवर 2026 मध्ये किती स्कोर आहे? तर 320 स्कोर आहे. तर ओबीसी कॅटेगरीचा जर एखादा विद्यार्थी असेल, 320 पेक्षा जास्त स्कोर असेल, तर यावर्षी लागण्याची शक्यता आहे. परंतु त्या विद्यार्थ्याला शेवटच्या राऊंड पर्यंत वेट करावं लागेल, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. एसीबीसी कॅटेगरी मागच्या वर्षी 5,22,590 या ऑल इंडिया रँकवर शेवटचा विद्यार्थी लागलेला होता. 2026 मध्ये या रँकवर 319 एवढा त्या ठिकाणी स्कोर आहे. विजय कॅटेगरीचा कट ऑफ काय जाऊ शकतो? तर 320 पर्यंत त्या ठिकाणी येऊ शकतो. मागच्या वर्षीचा ऑल इंडिया रँक काय होता? 5,21,389. ओके, त्याच्यानंतर एनटीपी कॅटेगरी. आता एनटीपी कॅटेगरी जर असेल तर 317 प्लस त्या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो शेवटपर्यंत. एनटीसी कॅटेगरी 322. ओके, त्याच्यानंतर एनटीडी कॅटेगरी 319. ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचा आहे. एससी कॅटेगरी 321च्या आसपास जर स्कोर असेल तर शेवटपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला BAMS भेटू शकतं. एसटी कॅटेगरी 280 प्लस. ओके, आता ज्याही विद्यार्थ्यांचा, आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला 260 स्कोर आहे, तो विद्यार्थी म्हणतोय महाराष्ट्रात राऊंड मार्फत सेमी गव्हर्नमेंट भेटेल का 260 वर? शक्य आहे का? नाहीये. नवीन जरी कॉलेज आले, जरी विद्यार्थ्यांची संख्या कमी असली, महाराष्ट्रामधील ज्यांचा स्कोर हा 300 पेक्षा जास्त आहे, म्हणजे एसएमएल जरी तुमचा चांगला आला तरी सुद्धा 260 किंवा 250 वर त्या ठिकाणी BAMS भेटेल असं होणार आहे का? तर अजिबात नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कॉल करताना ज्यावेळेस तुम्ही इन्क्वायरीसाठी ऑफिसला येता किंवा कॉल करता, तर 260 240 वर तुम्हाला BAMS भेटेल असा प्रश्न त्या ठिकाणी विचारायलाच नाही पाहिजे मुळामध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा एखाद्या विद्यार्थ्याला 300 प्लस स्कोर आहे, 290 प्लस स्कोर आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये काही पर्याय आहेत का? शेवटपर्यंत भेटू शकतं का? राऊंडचे रूल्स काय आहे? या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी विचारायला हव्यात. ओके, आता काही जे पॅरेंट्स आहेत त्यांचा असा प्रश्न होता की पहिल्या राऊंडचा काय कट ऑफ जाऊ शकतो BAMSचा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बघितलं ओपन कॅटेगरी, ओबीसी, एसीबीसी, विजय, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी वगळता ज्या काही सर्व कॅटेगरी आहेत, या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ जवळपास सेमी गव्हर्नमेंट BAMS कॉलेजचा सेम आहे. ओके, पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय जाऊ शकतो? एसटी कॅटेगरी वगळता सर्व कॅटेगरीचा महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडचा जो काही कट ऑफ आहे सेमी गव्हर्नमेंट BAMS कॉलेजचा, हा त्या ठिकाणी 345. ओके, 345 ते 355 याच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 345 पेक्षा किंवा इव्हन 340 पेक्षा ज्याही विद्यार्थ्यांचा जास्त स्कोर असेल, त्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये BAMS कॉलेज भेटण्याची शक्यता असेल.
आपलं प्रेडिक्शन काय आहे 325 ते 55 याच्या दरम्यान महाराष्ट्रामधील पहिल्या राऊंडचा कट ऑफ त्या ठिकाणी जाऊ शकतो. ओके, आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात की महाराष्ट्रामध्ये 2026 साठी नवीन बीएमएस कॉलेज येण्याची शक्यता आहे का? तर होय, खूप साऱ्या कॉलेजनं त्या ठिकाणी एनसीआयझमला ऍप्लिकेशन दिलेलं आहे नवीन कॉलेज इस्टॅब्लिशमेंटसाठी. लवकरच एनसीआयझम सुद्धा त्या ठिकाणी नवीन कॉलेजची लिस्ट डिक्लेअर करणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये देखील काही नवीन बीएमएस कॉलेज हे 2026 या अकॅडमिक सेशन पासून चालू होण्याची शक्यता आहे. जर ते चालू झाले तर ते कितव्या राऊंड मध्ये चालू होतात हा खूप मोठा प्रश्न आहे. जर ते पहिल्या राऊंड मध्ये चालू झाले किंवा तिसऱ्या राऊंडच्या अगोदर चालू झाले तर कट ऑफ मध्ये फारसा बदल होणार नाही. परंतु जर ते कॉलेज चौथ्या राऊंड नंतर आले तर मात्र 100% कट ऑफ जो काही अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा थोडा डाऊन येऊ शकतो. आता ते काही राऊंडचे रूल्स वगैरे असतात तर त्यानुसार ते प्रेडिक्शन आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा देखील स्कोअर हा मी सांगितलेल्या या स्कोअरच्या आसपास असेल तर तुमचा शेवटपर्यंत त्या ठिकाणी नंबर लागण्याची शक्यता असेल. जर तुमचा स्कोअर हा 330 335 पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी 100% बीएमएस तुम्हाला भेटेल असं तरी सध्याच्या परिस्थितीनुसार वाटतंय. ओके, ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल दोन्ही सुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. जेही विद्यार्थी स्वतः काउन्सिलिंग करू इच्छित आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पेड व्हॉट्सअप ग्रुप हा एक चांगला तुमच्या त्या ठिकाणी राहू शकतो. मागच्या वर्षी 1,500+ विद्यार्थी आपल्याकडे महाराष्ट्रभरातून पेड व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होते आणि या ग्रुपवर संपूर्ण काउन्सिलिंगची माहिती आपण त्या ठिकाणी टाकत असतो. अपडेट वगैरे हे तर आपण फ्री ग्रुपला देखील टाकतो, परंतु त्या ग्रुपवर कॉलेजचं फी स्ट्रक्चर असेल, राऊंडचे रूल्स असेल, नवीन महाविद्यालयाची माहिती असेल किंवा मग काही कॉलेज एमबीबीएसचे डीमसाठी ऍप्लिकेशन त्यांनी दिलेलं आहे एमबीबीएस. ओके, त्याच्यानंतर काही कॉलेज असे आहे ज्यांनी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बनण्यासाठी त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला ऍप्लिकेशन दिलेलं आहे. म्हणजे खूप सारी माहिती आपण त्या ग्रुपवर त्या ठिकाणी टाकत असतो. ओके, तर पुन्हा शासनाचे नवीन जे आर वगैरे असेल तर ज्याही विद्यार्थ्यांना पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं असेल त्याची 1,000 फक्त फीस आहे. 1,000 मध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल. ज्याही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायची असेल किंवा पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी 95 29 29 70 16 या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरजू विद्यार्थ्यांना देखील हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे जर तुम्ही ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही त्या ठिकाणी ग्रुप जॉईन करायचा आहे. धन्यवाद.